आमच्या गावामध्ये एका गावातील व्यक्तीने गोपीनाथ गंगाराम गाडे या व्यक्तीने आमच्या 11 लोकांवरती खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून तो याआधी पण फसले कुटुंबावरती 11 मुलांवरती ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. परतही आमच्यावर 11 लोकांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल खोटे गुन्हे दाखल करून हा गावाला वेठीस धरतो आणि प्रत्येक समाजाला असंच बोलतो की तुमच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करीन, उपोषणाला बसन, अधीक्षक साहेबाकडे जाईन, SP साहेबाकडे जाईन, पोलीस स्टेशनला मी उपोषणाला बसन. त्यामुळं आमची नवनीत कावत साहेबाला आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती करतो की साहेब तुम्ही नाही का गावात येऊन चौकशी करा. आमच्या गावामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात, गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि हा एकच माणूस आमच्या गावाला खूप त्रास देत आहे. याआधीचे त्याच्या केसी किती केसी केलेल्या आता आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला या सुटका करा ह्या माणसापासून आणि त्याला गावाच्या बाहेर जाऊ. आज आमच्या गावाला DYSP साहेबांनी स्थळ पाणी करून भेट दिली असता त्यांनी ते आमचं DYSP साहेबांना पण म्हणणं आहे की तुम्ही योग्य ती कारवाई करा. याआधीचे पण 11 लोक आहेत, त्यांच्यावर पण योग्य निर्णय द्या. कारण काय होतं, सामान्य कुटुंब असतात, भराटल्या जातात, त्यामध्ये युवकांचे नोकरी पाण्याचा प्रश्न असतो, शैक्षणिक प्रश्न असतात. काही मुलांना याच्यामुळं मुली पण द्यायनात कारण यांच्यावर पहिल्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे येतं. मुलं आजकालचे मुलीचे वडील पूर्ण गुन्हे चेक करूनच आज मुली देऊ राहिली. मुली असे सहजासहजी भेटत नाही, यांच्यामुळं त्या मुलांना मुलीसुद्धा भेटणार नाहीत. आणि आज परत आमचे 11 लोक आहेत, म्हणजे असे 22 लोक आहेत. या आधीचे पण खूप ॲट्रॉसिटी आहेत, त्या सर्व याच्या नील काढावा. कारण तुम्ही आमच्यावर जसे गुन्हे खोटे सिद्ध होणार आहेत तसेच प्रत्येकावरती हेच गुन्हे सिद्ध होणार आहेत की हे सारे खोटेच गुन्हे आहेत. आज तुम्हाला सांगतो, फक्त DYSP साहेब गाडी गावात वळाली तर 300 लोक त्या गाडीपाशी आले होते. म्हणजे आजचं वातावरण असं आहे की काही करून लोक कोणाचं ऐकायला तयार आहे. प्रशासनाला तहसीलदार साहेब आहेत, त्यांच्या गाडीला लोक काल आडे झालते की गाडी जाऊन द्यायची आणि आमचा निर्णय लावा. आज आम्ही नव्हतो, एकही गावातील आमचे जे 11 लोक आहेत जी ज्याच्या कामाला गेलो होतो. मी बीडवरून आलो होतो, बीडला साहेबाला निवेदन देऊन आलो, तिथं पण हेच पद्धत आहे. आज गावात DYSP साहेबांनी पाहिलं असेल की खूप ते गावामध्ये वातावरण चिघळलेलं आहे. कसल्याही परिस्थितीत ह्या माणसाला इथं ठेवायचं नाही असं त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.